मध्ये आपलं स्वागत। हिंगोली महावितरण कंपनीकडून सध्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहीम सुरू आहे। मात्र याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे। जेवढा वापर होईल तेवढाच बिल या मीटरमधून येत असल्याचे अधीक्षक अभियंता आर एम चव्हाण यांचे म्हणणे आहे। सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी सुरेंद्र मुगारे यांच्या उपस्थित होती। यावेळी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की स्मार्ट मीटरचे बिल अधिक येत असा ग्राहकात गैरसमज आहे। वास्तविक या मीटरचे बिल रीडिंग प्रमाणे येते। पूर्वीच्या मीटरमध्ये रीडिंग सर्व्हेमध्ये पाठवण्याची व्यवस्था नव्हती। रीडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरी यावं लागत होते। स्मार्ट मीटरमध्ये रीडिंग घेण्यासाठी घरोघरी येण्याची गरज असणार नाही। यामध्ये सर्व्हरमध्ये रीडिंग पाठवण्याची व्यवस्था आहे। यासाठी मीटर बसवण्यात जात आहे असल्याचे ते म्हणाले। हे असं मीटर आहे की जे तुम्ही ज्या वेळेला विजेचा वापर करता ती वेळ आणि तुम्ही किती विजेचा वापर केला हे सुद्धा दर्शवू शकतं। यामध्ये एक अक्षय ऊर्जा ॲप आहे जे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि त्यात आपण दिवसभरात कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे सुद्धा बघू शकता। याशिवाय यात एक फायदा असा आहे की हे टाईम ऑफ डे मीटर आहे। या मीटरमध्ये तुम्हाला जर सकाळी 9 ते 5 विजेचा वापर केलेला असेल तर या पिरियडमध्ये केलेल्या विजेच्या वापरावरती 80 पैसे पर युनिट इतका रिबेट आहे। हिंगोलीकरांना काय तर ही भ्रामंती पसरलेली आहे की स्मार्ट मीटर हे जलद गतीने धावते किंवा स्मार्ट मीटर हे जास्त बिल देण्याचा मार्ग आहे, असं वगैरे काहीही नाही आहे। ही मिथ्या आहे आणि ही गोष्ट इथे मी सिद्ध करून दाखवतो आहे। प्रत्येकाने आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी आपण स्मार्ट वापरतो। मोबाईल स्मार्ट घेतो, टी व्ही स्मार्ट घेतो, त्यानंतर वॉशिंग मशीनही स्मार्ट घेतो। तर मला आपल्या जनतेला आवाहन करायचं आहे की आपण ही स्मार्ट मीटर वापरून बघा आणि जर काही शंका असेल तर तुम्ही हे मीटर जुन्या मीटरच्या सिरीजमध्ये काही दिवसासाठी लावून बघू शकता आणि दोन्ही मीटरचं जर कन्झम्पशन तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही स्मार्ट मीटरला कंटिन्यू करू शकता। तुम्ही सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की हे मीटर बसवताना कुणी काही पैसे मागत असेल तर त्याला बळी पडू नका। हे मीटर मोफत बसवल्या जात आहे। कुणी जर काही पावती देत असेल, त्याच्या प्रकारचं काही म्हणत असेल तर अशा प्रकारला बिलकुल दाद देऊ नका। हे मीटर पूर्णतः मोफत देण्यात येत आहे, बसवून देण्यात येत आहे आणि असा कुठलाही भ्रम मनात ठेवू नका की हे मीटर वेगाने धावतं किंवा जुन्या मीटरपेक्षा जास्त बिल रेकॉर्ड करतं, असं कुठलीही बाब यात नाही। तर काही भ्रम झाला कुणाला की हे बिल जे आहे हे मीटरची कॉस्ट आहे तर येऊन त्यांनी जवळच्या ऑफिसला येऊन खुलासा करून घ्यावा।